पिंपरी चिंचवड शहर परिसरात वर्षभरात 242 जणांना सर्पदंश, एकाचा मृत्यू. YCM व थेरगाव येथील रुग्णालयांमध्ये नोंद. वाढत्या उन्हामुळे साप लोकवस्तीमध्ये. उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी साप लोकवस्तीतील गारव्याला येतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सोसायट्या आणि इतर ठिकाणी साप आढळून येतात अशी माहिती सर्पतज्ञांनी दिली आहे. उन्हाळ्यामध्ये तापमान 35 ते 40 अंशावर गेल्यानंतर ते तापमान सापांना असह्य होते. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी साप गारव्याचा शोध घेत असतात. अशा वेळी साप गारवा शोधत मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करतात. महापालिकेच्या YCM रुग्णालयामध्ये या ग्रामीण भागातून सर्पदंश झालेले रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. याबरोबरच शहरातील नदीकिनारी सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. सोसायट्यांच्या आवारातील उद्याने तसेच जमिनीवर ठेवलेल्या कुंड्या इथे गारवा असल्यामुळे अशा ठिकाणी सर्प आश्रय घेतात. त्याचवेळी चेंबरमध्ये देखील साप आढळून येतात. शहर व आसपासच्या प्रदेशामधून दरवर्षी 10 ते 12 हजार सर्प पकडून ते सुरक्षित स्थळी सोडले जातात. शहरामध्ये सर्पदंशाचे प्रमाण कमी असले तरी सापांचा वावर जास्त आहे असे सर्पमित्रांच्या लक्षात आले आहे. थंडावा शोधण्यासाठी सर्प मानवी वस्तींमध्ये प्रवेश करतात. अशा वेळी बाहेर पडताना चप्पल परिधान करावी तसेच हातामध्ये टॉर्च ठेवावी असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. सर्पदंशानंतर द्यावी लागणारी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता दाखवण्यात येत नाही. त्यामुळे रुग्णाला जीव गमवावा लागतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यास रुग्णाला लगेच रुग्णालयात दाखल करावे असा सल्ला वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉक्टर अभयचंद्र दादेवार यांनी दिला. मी काजल सकट बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.